Hello friends, welcome to Polity Simplified series of Gnandeep Academy. Now, we are in fourth article of Indian Constitution. कोणता आर्टिकल आहे? आर्टिकल 4 इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं फोर्थ आर्टिकल आहे. हे सगळं वाचण्याच्या अगोदर हे खूप किचकट आहे. मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगतो आर्टिकल 4 काय म्हणतं. आर्टिकल 4 म्हणतं आर्टिकल 2 साठी आणि आर्टिकल 3 साठी जे काही पार्लमेंटरी लॉज तुम्ही आणणार आहात आर्टिकल 2 च्या इम्प्लिमेंटेशन साठी आणि आर्टिकल 3 च्या इम्प्लिमेंटेशन साठी जे काही पार्लमेंटरी लॉज तुम्ही आणणार आहात या कोणत्याही पार्लमेंटरी लॉला कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट म्हणायची आवश्यकता नाही किंवा कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट म्हणा या प्रकारचं कोणतंही कंपल्शन या ठिकाणी नाही असं आर्टिकल 4 म्हणतं. बेसिकली मला सांगा आर्टिकल 2 कशाबद्दल आहे? आर्टिकल 2 आहे बाहेरच्या एखाद्या राज्याला ऍडमिट करणं किंवा बाहेर एखाद्या राज्याची नवीन निर्मिती करून त्याला ऍडमिट करणं. आणि आर्टिकल 3 कशाबद्दल आहे? आर्टिकल 3 आहे इंटरनल ऍडजस्टमेंट बद्दल. इंटरनल एखाद्या राज्याचं नाव बदलविणं, क्षेत्रफळ बदलविणं, सीमा बदलविणं याच्याबद्दलचं आर्टिकल 3 आहे. मग आर्टिकल 4 काय म्हणतं? आर्टिकल 2 आणि 3 च्या अंतर्गत तुम्ही जे काही बदल कराल, जे सगळे लॉज कराल, हे सगळ्या लॉजला तुम्ही आर्टिकल 4 नुसार कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट मानण्याची आवश्यकता नाही. आर्टिकल 368 च्या अंडर कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट मानण्याची गरज नाही. असं का म्हणलं जातं? सिंपल कन्सेप्ट आहे. मला सांगा आर्टिकल 2 मध्ये आणि 3 मध्ये आपण जर चेंजेस केले तर आपलं जे पहिलं शेड्यूल आहे हे बदलल की नाही? पहिल्या शेड्यूल मध्ये काय आहे? नाव आणि टेरिटोरियल एक्सटेंट, क्षेत्रफळाची मर्यादा आहे. या दोन्ही गोष्टी बदलणार आहेत. मग मला सांगा दोन्ही गोष्टी बदलल्या म्हणजे शेड्यूल बदललं आणि जर शेड्यूल बदललं तर संविधान बदललं. संविधान बदललं म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट झाली. सो याला अमेंडमेंट म्हणायला हवं. पण यांचं म्हणणं आहे की आर्टिकल 2 आणि 3 च्या अंडर आपण जे बदल करतो हे सगळे बदल आपण सिंपल मेजॉरिटीनं करतो. आणि आर्टिकल 368 स्वतः म्हणतं, लक्ष देऊ नये का? आर्टिकल 368 स्वतः म्हणतं दोज चेंजेस दॅट आर मेड बाय सिंपल मेजॉरिटी ऑफ द पार्लमेंट शुड नॉट बी ट्रीटेड ॲज अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. जे सगळे पार्लमेंट मधले बदल, कॉन्स्टिट्यूशन मधले बदल तुम्ही सिंपल मेजॉरिटीनं करणार आहात यांना आर्टिकल 368 च्या अंडर कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट मानण्याची गरज नाही, कंपल्शन नाही. का? कारण सिंपल मेजॉरिटीनं आपण फक्त कॉस्मेटिक चेंजेस करतो, वरवरचे बदल करतो. सिंपल मेजॉरिटीनं आपण कोणताही फंडामेंटल बदल करत नाही. आणि लक्षात, सिंपल मेजॉरिटीनं आपण फक्त कॉस्मेटिक चेंजेस करतो. सिंपल मेजॉरिटी आपण कोणताही फंडामेंटल बदल करत नाही. यामुळे याला तुम्ही सिंपली काय करा? सिंपली सिंपल मेजॉरिटीनं करा. याला घटनादुरुस्ती मानण्याची गरज नाही. कारण जर तुम्ही प्रत्येकच सिंपल मेजॉरिटीच्या बदलाला जर घटनादुरुस्ती मानायला सुरू केलं तर अल्टिमेटली हजारो अमेंडमेंट्स होतील आणि आपलं कॉन्स्टिट्यूशन ऑलरेडी बल्की आहे ते ओव्हर बल्की होऊन जाईल. यामुळे आर्टिकल 4 ची थीम आहे आर्टिकल 2 च्या अंडर आणि आर्टिकल 3 च्या अंडर जे सगळे बदल तुम्ही सिंपल मेजॉरिटीने करणार आहात या बदलांना आर्टिकल 368 च्या अंतर्गत कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट मानण्याची गरज नाही. कारण आपण हे सगळे बदल सिंपल मेजॉरिटीने करतो. हे सगळे बदल फक्त कॉस्मेटिक चेंजेस आहेत, फंडामेंटल चेंजेस नाहीयेत, वरवरचे बदल आहेत. आपण काय म्हणलंय आपण पाहूया. सी any law referred to in article 2 or 3, 2 आणि 3 मध्ये केलेले आर्टिकल्स, बरोबर आहे, shall contain such provisions for amendment of the first schedule, पहिल्या शेड्यूल मध्ये बदल करणं, fourth schedule as may be necessary to give effect to provisions of the law and may also contain such supplemental, incidental and consequential provisions. हे असे होऊ शकतात as parliament may deem it necessary. त्यांचं म्हणणं आहे की आर्टिकल 2 आणि 3 मध्ये आवश्यक वाटणारे, परिणाम असणारे कोणतेही बदल तुम्ही करू शकता, हे आर्टिकल 4 म्हणतं. आणि पुढे हे काय म्हणतं पहा, लक्ष देऊन पहा. नो सच लॉ, म्हणजे आर्टिकल 2 आणि 3 मध्ये केलेला कोणताही लॉ ऍज अफोरसेड, अफोरसेड म्हणजे असं वर म्हणलेलं आहे, वर म्हणजे या क्लॉज मध्ये म्हणलेलं पहा, या ठिकाणी आपण जे म्हणलेलं आहे ना त्याला आपण अफोरसेड म्हणायचं. सो नो सच लॉ अफोरसेड शॅल बी डीम्ड टू बी अन अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन फॉर द पर्पज ऑफ आर्टिकल 368. म्हणजे या ठिकाणी आपण जो सगळा बदल करणार आहोत आर्टिकल 2 आणि 3 मध्ये यांना आर्टिकल 368 च्या अंडर कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट मानण्याची बिलकुल आवश्यकता नाही असं आर्टिकल 4 सांगतं. किती इंटरेस्टिंग आहे पहा. जर आपण समरी पाहायला गेलो तर लक्षात घ्या. आर्टिकल 1 नेम
अँड टेरिटोरियल एक्सटेंट. आर्टिकल 2 एक्सटर्नल ऍडजस्टमेंट, आर्टिकल 3 इंटरनल ऍडजस्टमेंट आणि आर्टिकल 4 तुम्ही आर्टिकल 2 आणि 3 मध्ये जे सगळं काही कराल याला आर्टिकल 368 च्या अंडर कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट मानण्याची गरज नाही असं आर्टिकल 4 एकदम क्रिस्टल क्लिअर म्हणतं. एवढं सिंपल आहे. थँक्यू.